या जे श्रीकांतला या संभाजीनगर मध्ये फिरू देणार नाही असं आव्हान देतो मी. आणि काय सांगतो की ह्या घरांमध्ये 5% आरक्षण देऊ. अरे 5% आरक्षण कशाला? त्याचं कर्ज कोण भरणार? काही 60 वर्षांच्या महिला आहे, काही अनेक लोक आहे ज्यांना कर्ज देणार कसे, कोणत्या याच्यावर देणार? त्यांच्याकडे राशन कार्ड होतं, आधार कार्ड होतं, सगळं असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या घरांपासून त्यांना हे केलेलं आहे, बेघर केलेलं आहे. नंतर दुसरा एक मुद्दा आहे, पत्रकारांना बोलवतो आणि म्हणतो की मी यांना 2-2 हजार रुपये देतो आणि माणुसकीच्या नात्याने 2-2 हजार रुपये देतो. अरे तू काय 2-2 हजार देणार? तू स्वतः बिगारचोट आहे. आरटीआय मध्ये काय आलं साहेब, इथल्या एका आमदाराने आरटीआय टाकला होता, त्या आरटीआय मध्ये काय आलं, या जे श्रीकांतच्या घरातली साबण पावडर या सगळ्या गोष्टी हे सरकारच्या पैशातून घेतो आणि तू काय आम्हाला 2 हजार रुपये देतो? त्याच्यापेक्षा आम्हीच तुला 2 हजार रुपये देतो, तू घर सोडू ना कलेक्टर ऑफिस समोर बाईस. आणि तुम्हाला पण सांगतो, जसं आता वानखेडे साहेबांनी सांगितलं की कलम 21 नुसार प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळं हे काही आपल्यावर उपकार करत नाही, हे आपला हक्क आहे. आपल्या पोराबाळांच्या भविष्यासाठीची लढाई आहे. तुम्ही सगळे एकत्र येऊन एक कमिटी तयार करा. वानखेडे साहेब, आज तानाजी तुमच्या सोबत खंबीरपणे उभा आहे. आणि मला सांगायचंय की इतिहासामध्ये ज्या सैन्यामध्ये तानाजी नावाचा सरदार असतो त्या सैन्याला घाबरायची गरज नाही. आणि मी तर म्हणतो आता काही उपोषणाला बसू नका की याच्या समोर सरळ ह्या सगळ्या कार्यालयांना ताला ठोको आंदोलन करून बंद करून टाकू अशी मी घोषणा करतो. जय भीम, जय